नागपूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसने मिशन 100चा नारा दिलेला आहे। नेमके मिशन 100 काय आहे आणि त्याचं काय नियोजन पक्षाने केलेलं आहे हे आपण जाणून घेऊया। याच विचार बोलण्याकरता आपल्यासोबत काँग्रेसचे शहर अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे आहे। मिशन 100चं नारा दिला आहे तुम्ही, 151 पैकी 100च्या वर दावा करताय। मिशन 100 म्हणजे आम्ही ज्या पद्धतीनं लोकाभिमुख कार्यकर्त्यांना तिकीटं दिली आहे, कारण की आपण पाहतो की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दर निवडणुकीत 80% लोक हे नवीन निवडून येतात आणि आम्ही अशा उमेदवारांना तिकीट दिले की ते खरंच जनतेच्या पाठीशी राहून त्यांच्यासाठी धावतात। पैशाने कमजोर असतील पण सर्व वेळ जनतेच्या कामांमध्ये व्यस्त करणारे कार्यकर्ते आम्ही दिलेले आहे। आपण दुसरीकडे पाहता की त्या पक्षांनी सिटिंगमधले 56 लोक कापले। सिटिंगमधले 56 कापले म्हणजे निष्क्रिय असा आरोप सिद्ध होतो। जर ते सक्रिय असते, त्यांचा जो सर्वे रिपोर्ट बरोबर असता तर त्यांना तिकीट मिळाल्या असत्या, परंतु आमच्या विरोधी पक्षाने इतक्या लोकांना कापलं आणि आम्ही जनतेमधल्या लोकांना उमेदवारी दिली आहे। या ज्या लोकांना कापलं त्याच प्रभागात सातत्यानं 7-8 वर्ष लोकांसोबत राबणारे लोक आम्ही, लोकांच्या कामासाठी राबणारे लोक आम्ही दिलेले आहेत। आम्हाला पूर्ण विश्वास आहे की 100 जागा आमच्या नक्की येतील। तुम्ही 120 म्हणजे 100+ दिले आहे, मात्र दुसरीकडे भाजपचा 120+ नारा आहे। नाही, त्यांच्या 152 होऊ शकतात, कारण की ते सत्ताधारी आहे, सगळंच काही त्यांच्या हातात आहे। परंतु नागपूर शहरातल्या लोकांना त्यांनी मागच्या 19 वर्षात केलेली कामं पटली असती तर मग शहरात कचरा नसता राहिला, शहरात मोकाट कुत्र्यांचं राज्य नाही राहिलं, रस्त्यावर खड्डे नसते राहिले, पिण्याचं पाणी बरोबर मिळालं असतं, पावसाळ्यात लोकांच्या घरात पाणी नसतं शिरलं। या अनेक बाबींवर जनता चर्चा करत आहे की ज्या एका पक्षाला 19 वर्ष दिले आणि 19 वर्षात हा शहर सुधरवू शकलं नाही, तर आता नव्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी या विचारात नागपूरची जनता आहे। 100+चा रोडमॅप काय आहे? कोणते मुद्दे आहे की त्या आधारावर तुम्हाला असं वाटतं की आम्ही 100च्या वर जागा जिंकू? 100+चा रोडमॅप हाच आहे की महानगरपालिकेची निवडणूक ही सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनातील मूलभूत सुविधा पुरवण्याची आहे। आता या मूलभूत सुविधामध्ये ज्या काही गोष्टी येतात, पिण्याचं पाणी, गटर लाईन, बस तिकीट, प्राथमिक शाळा, मैदानं, गार्डन, कुत्र्यांचा त्रास, जनावरांचा त्रास, माकडांचा त्रास, यासाठीच प्रतिनिधी निवडून जातो। पण यापासून लोकांची सुटका नसेल झाली आणि प्रश्न जसेचे तसे असेल तर या मुद्द्यांवरच आमची निवडणूक आहे। नागपूर महानगरपालिकेची निवडणूक आहे राज्याच्या आणि केंद्राच्या मुद्द्यावर नाही आहे। किती उड्डाणपूल बनवले, किती म्युझिकल फाउंटेन लावले, लोकांना मूलभूत सुविधा पुरवत असताना त्यांना होणारा त्रास, तुम्ही किती घराचा टॅक्स वाढवला आहे, किती पाण्याचं बिल वाढवलं आहे, तुम्ही किती पैशाची उधळपट्टी करताय कचरा कंपन्यांच्या आणून, या सर्व मुद्द्यांवर ही निवडणूक आहे। मागच्या 10 वर्षातला नागपूर शहराचा विकासाने झालेल्या पायाभूत सुविधा बघता असं म्हणता येईल का की शहराचा विकास झाला नाही? असं आहे की शहराचा विकास होणं हा दुसरा विषय आहे, मूलभूत सुविधा पुरवणं जनतेला हा एक विषय आहे। ही निवडणूक आहे जनतेला मूलभूत सुविधा पुरवणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेची, ज्यासाठी जनता निवडून आपला प्रतिनिधी पाठवते। आणि मला वाटतं जनतेला अपेक्षा असतात की त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये रोज घडणाऱ्या 15 दिवस गडेरचे शोकेज नाही उघडत, कचरा उचलणारा 500 रुपये घेतल्याशिवाय कचरा नाही उचलत, लोकांच्या घरात पावसाळ्यात पाणी शिरतं, 24 तास पाणी पुरवठ्यामध्ये इथं पाणी पिळतच नाही लोकांना, या विषयांची निवडणूक आहे। ही काही निवडणूक सिमेंट रस्त्यांची, उड्डाणपुलांची आणि म्युझिकल फाउंटेनची नाही, ही सामान्य जनतेशी निगडीत प्रश्नांची निवडणूक आहे आणि याच्यावरच जनता मतदान करेल असं मला वाटतं। आपण बघू शकतो की काँग्रेसने नागपूरमध्ये 100+चा नारा दिला आहे आणि त्याचा रोडमॅप कसा असेल, कोणते मुद्दे घेऊन ते निवडणुकीमध्ये पुढे जात आहे, हे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी सांगितलं। कॅमेरामॅन मिथुन आदमणेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।